डायरेक्ट हे करतो. अरे आजा काय झाला पोरांना धमकी विमकी देतो डायरेक्ट मारा गिराची माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे माझं समजलं का असं तू ह्याची त्याची धमकी नको देऊ लावड्या मी रेकॉर्डिंग ऐकू का बोल दादाला बोलू आता इथं मग त्या सागरचं नाव घेतो या भाईचं नाव घेतो बहीणचं झाकी कोणाला बोलवतं मग इथं तू सागरचं नाव सांगतो तो सागर बोलतो माझं तुझं काय संबंध नाही माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्या पुरीला तुझा शिव्या देतो तुझ्या प्रत मध्ये हात घालतो तुला काय बोलला पाहिजे डायरेक्टली तू असा येऊन नवऱ्यानं मारलाय तिला माहिती तुझ्या नवऱ्याने तुला मारला घरात मला दादा म्हटलं म्हणजे तुम्ही बायकांना चालू कर चपलीला मार ना काय करत नाही बहिणी नाही भावा बिवा काय गरज आहे तुला मला सांग गोकुळ बोलल्यावरती मी शांत बसलो का नाही कालचा विषय मी संपवला का नाही मी तुझी बाजू का मानते का तू येणार नाही तुम्हाला काय तर मी तुला कालपासून फोन करतोय तुला काल भेटला एरियामध्ये मी तुला काल काय बोललो सकाळी 9 वाजता ये रेमंडला ऑफिसला भेटूया तू माफीच माफ तुला कुठे पुढे हात लावणार नाही म्हणून मी येतो बरोबर 9 वाजता ये तो 10 वाजता येतो तो 10 वाजता फोन केला काम पूर्ण माझ्याबरोबर तो 10 वाजता कॉल केला तुला बोलला आता मी 11 वाजता येतो म्हणजे मम्मीला आजारी आहे ठीक आहे चल हा विषय तो ना एक तू आला नाही आला त्याचा अर्थ तुम्ही आम्हाला काढलं मुस्कान काढलं तू आम्हाला हा फोन तुला तू यापुढे पक्षाचं नाव घ्यायचं नाही की मंचवाला आणि पक्षाचं नाव घ्यायचं नाही त्यामुळे आमची बदली होणार समजलं तुला जे मला इथलं मी आपला अक्षय आंबेडकर मशी ताकद देखतो हा जो व्यक्ती आहे हा रेमंडमध्ये काम करतो हाऊसकीपिंगचे काम करतो हा संपूर्ण स्टाफ आहे दाखवतो सगळ्या पोरी वगैरे हा संपूर्ण स्टाफ आहे हा दारू वगैरे पोरींकडे पैसे मागतो पोरींना छडकानी करतो पोरींच्या अंगावरती जातो पोरींना बरोबर बरोबर ना काय बोलायचं पुढे या पुढे असतो काय निर्लज्ज सारखा अरे काय लास्ट तुला आहे का असतो तो निर्लज्ज सारखा असतोय याला मी काय बसतो कॉन्टॅक्ट करतो तू ये बघतो ऑफिस माफी माग हा माफी मागा पुढे अजूनपर्यंत आत्ता भेटतो येऊन पुढे या पुढे जर कुठला पुढे हात लावलास खेळलास मित्र काय बोललो तू माझ्या मित्राचा मित्र आहेस मित्र हात लावणार नाही काय करणार नाही पण तू आमचे पैसे खाऊन टाकले समजलं या तुझ्या पोरी आहे आमच्या आया बहिणी समजलं का आमच्या आया बहिणींना तू आता तू आलाय काय गरज नाही एवढं तुला चांगलं समजायचं आणि आमच्या फायदा उचलतो का तू तुमच्या तिला किती प्रॉब्लेम आहे माहिती का बायला रातभर मला घराच्या बाहेर बसवलं कोणामुळे याच्यामुळं त्याच्याकडे भावचन बघितलं याचं काय आहे चांगला हट्टाकडे विचारलं तर पोरगा तू पोरीचा माझ्या आधार तुमचा काय इथे आमच्या बाजूला तुम्ही बोलतोय का काम एक मिनिट झाला का संपलं का विषय काय करू पाया पडचल माफी माग पाया पडचल पायावरून माफी माग खाली वागून माफी माफी वाटत चांगलं हट्ट का बोल काम करतो पैसे मागतो कळतं पोरींना हा हे असेच मित्र आपल्या आवाजीमध्ये आपल्या कामाला आहे त्याच्याकडे चला जाऊ द्या काय नाही झालं
तुला काय होतं सांगतो ना मी तुला प्रेमावर सांगतो तुला आमचं पूर्ण हे करून घेतली ऐका याचा नंबर ज्याच्याकडे पण असेल सर्व ब्लॉक करायचा आणि पुढे घेऊन येतो परत मला आमच्याकडे नंबर नाही. आमच्याकडे नाही याचा. आमची काय रिक्षा कोणी कोणाला त्रास झाला हे लक्षात ठेव. दाखवून यांची रेकॉर्ड घेता पोलीसची रेकॉर्ड घेता हे कोण लावला? सांगा तुम्हाला काय त्रास तर सांगायचं रेकॉर्ड सांगायचं सांगून द्या. तुम्हाला काय बोलायचं आहे का? तुला आता इकडे ना तुला आता बोला सर. सर बोला. तिच्याबरोबर नाव खराब केलं. स्पीकरवर टाक. लक्ष्मी बोल त्या तुझा काय विषय घडला होता काय? तुझा विषय काय घडला होता त्या ह्याच्यासोबत तो का अजय यादव त्याने तुला काय केलं होतं मला त्याने काय नाही बोलला ते वैभवी मॅडमला म्हणलं मग लक्ष्मीचं माझं चाललंय तर लक्ष्मीला काय बोलायचं नाही. तो असं तुला बोलला मॅडमला बोलला अरे बापरे मग माझं मला माहितीच नाहीये तरी. मला काहीच माहित नाही तरी पण त्यांनी वैभवी मॅडमला सांगितलं आणि त्याला धमकी दिला मग 2 वेळा. म्हणजे हा बदनामी करतो या पोरीची बदनामी करतो बघितलं ना असा बदनामी करतो इकडे इकडे काय बोलते बाई मॅडम काय बोलते बघ हा आता उभा अजय सांग आता ह्याला तुझं अफेअर सोबत तुझं इथं अफेअर सोबत मग कसं मॅडमला तुझी मॅडम आहे ना त्यांना कसं काय बोललं की अफेअर चालू आहे मला बोलले की तिला काय बोलायचं नाही. नाही, चुकीचं नाही. चुकी भावासारखा आहे तर कुठं पण हात लावतो का? अरे भावासारखा कुठं पण पकडतो का? हा तुझ्या घरी बहिणीला पण करतो का? काय बोलत तुम्हाला बहिणीसारखी मी बोलत नाही. कोण आलं तरी उचलायचं नाही आपण काम बंद नाही. एवढं समोर ठेवली तू आमच्याकडे ठेवी ठेवली कोण तो आम्हाला पैसे मागतो डायरेक्टली आमच्या नवऱ्यानं कधी आम्हाला अडवलं नाही. तू कोण अडवणार आम्हाला? ठीक आहे आता बोला माझ्याकडे चुकी झाली चुकी कशाची? तुझी चुकी आम्हाला भारी पडली माहिती का? त्या पोरीला रातभर बाजाराच्या बाहेर होती मार नाही तिला 2 दिवस झाले आजारी पडली ती त्याची भरपाई कोण करून देणार? भरपाई कोण करून देणार मला सांग आधी. भरपाई कोण करून देणार? काय करायचं सांगा आता तुम्ही मला पुढे तुम्ही सांगा तुम्ही काय तुम्ही कसं आवडतं एवढं तुम्ही आहे ना तुम्ही काय नाही करणार इथं त्याने हात लावला आम्हाला फक्त बाकी काय नाही आपले या कंपनीचे मॅनेजर आहेत तुम्ही कुठं माहिती सुपरवायझर आहेत तुम्ही सांगा काय करायचं मला कामावर घेणार नाही ऑफिसमध्ये पण माझं बोलणं झालंय कारण आज माझ्या लेडीजला तो त्रास देतो उद्या पुढे काय अजून काही केलंय एक तर माझ्या लेडीज आहेत लांब राहणार तर त्याला कोण जबाबदार असतो? त्यांना बोलतो मी तुला मारणार तिची कोण काय बोलतो यार? सगळे रेकॉर्डिंग तू माझं डोकं अजून गरम करतोय. हे सांगते मला तुझं काय सगळं रेकॉर्ड आहे अरे होतं हो बोलणार. तुला काय नाही करायचं नाही रात्री बोलून मारणार गिरणारे करून बोलत होता तुम्ही सगळ्यांचे चड्डा बिड्डा काढणार इथून मी बोललो एवढे ताकद लावायची तेवढी ताकद लाव बोलत होता. नाही मी सिरियस होतो रात्री मी तुला बोललो ना मस्करी करतच नव्हता. माझा नंबर डिलीट मारा सर्वांनी त्याच्या पुढे तुम्हाला काय त्रास झाला तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. फिरायचं एकटा फिरायचं नाही दोन अभ्यास झाला पण ना तर तिला सोडायला जायचं लोक तिकडे नाही पटकन सोडून पटकन यायचं रिक्षात बसून जायचं. आता येते बाबा येते उद्या येते लवकर जा लवकर सुट्टी घेतली लवकर असं ना तुम्ही पण लवकर होते सांभाळ असतं तिला सोडलं असेल नवऱ्यानं तर समजा जिम्मेदारी घेतली असती तू घेतली असती जिम्मेदारी तू रजनीची जिम्मेदारी घेतली असती ना तू. हा बोलतोय तिने मार खाल्ला नवऱ्याचा मार खाल्ला नवऱ्याचा मार खाल्लाय. माझ्या आई वडिलांच्या घरी मी 13 वर्ष झाले राहत नाही. तू वागवलं असतं का मला माझ्या नवऱ्याने काढून दिलं असतं तर
गडीला लाडा होता ना. आंबुऱ्यांचा काय करायचं आता जायचं चौकी मग रोज जमा करू तुला हा त्याच्या पुढे जमा करू जमा करू गेलं की सांग आता आम्ही तर. काय करायचं तू सांग. अरे ही अशी पोरं सुधारणार नाही का? बरोबर ना पोरांना दया येते आपला पण दया येते त्याला बिचारी गरीब माणसं आहे. गरीब आहे येते आम्हाला पण. राहायला माझे 2-3 मग तुला कोणा माशी त्या वाडकीत तुला माशी फॅमिली चांगली मागून पण हा काय करतो असं बदकलाय का फोन जर आला ना बाई फोन मग आई एवढी चांगली आहे ना, काय करते कामामध्ये यांना सांभाळते, आई सोडायला लागा वाटल्या पाहिजे. माफी माग तू बाया पडतो नाही सॉरी खाली निंदी झालं माफी मागतो समजतं का? एवढी लायकी नाही तुझी माफी मागायला. एवढी लायकी असते ना, निर्लज्ज आहे तो निर्लज्ज आहे तो त्याला सोडून दिली त्याला पूर्ण सोडून दिली पूर्ण त्याला. परत सांगतोय का, एकदा नंबर कोणी फोन उचलू नका. तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तुम्ही बेरात्री मला फोन करा. ग्रुपने सांग ग्रुपने जावा सांगितलं तुम्हाला माझा नंबर आहे. बोले बोल रे बरोबर बोल बोला बोला काय बोला मला काय असं वाटलं रात्री बेरात्री मला फोन करा. निर्णय तुमचा बिंदास बोला काय सुपरवायझर पुरा घेतले पाहिजे. आहे ना मी सांगतोय ना त्यांना माहित नाही सगळ्या बाजूला होणार. आहे ना आहे ना असं फोन आला ना तुम्ही बिंदास ठोका. टाकू दे गुगल मग टाकू दे त्यांना. हा टाकू दे 80 टाकायची 80 टाकायची रे बाबा त्यांना कंप्लीट करायचे यांना त्यांना कंप्लीट करायची कंप्लीट करायचे ए, तुझ्या नावाची कंप्लेंट करायची हा? नंबरची विषय नाही म्हणत मी. तुझी कंप्लेंट टाकायची त्याला काय विचारताय? टाकली टाकली यांची केली आहे त्यांनी अरे यावेळेस येते चान्स नंतर ना बोला. तुला चायनीज झाला ना दुसऱ्या लोकांचा परत फायदा उचलणार तू आता. काहीच फायदा नाही पडत. काय नाही काय हे करतो ताई तुम्ही जावा, हे बंद करते.